लहानपणापासून नाटक करत आली आहे आणि नाटक माझ्यासाठी खूप खास आहे. नाटक, फोटोग्राफी. नाही दोन्ही. कारण मी फोटोग्राफी करतानाही हेच ठरवलं होतं की दोन्ही करत राहायचं आयुष्यभर आणि तोच ध्येय आहे. किती वर्ष झाली ऍक्टिंग क्षेत्रात? हो, मी पहिलं नाटक माझं केलं, मी होते 11 वर्ष, 10-11 वर्षाची. सो आता झाली असतील त्याला 20-22 वर्ष. पहिला रोल तुमचा? एक माझं घर नावाचं नाटक होतं. मंगेश कदम यांनी ते दिग्दर्शित केलं होतं. त्याचे खूप मोजके प्रयोग झाले, परदेशी झाले फक्त ते प्रयोग. त्यात माझ्या आईच्या मुलीचं काम मी करायचे. पहिलं मानधन किती होतं? मग त्या नाटकाचं तर मला आठवतही नाहीये. त्यानंतर मी सुबकचं जे हर्बेरियम नावाचा उपक्रम होता, त्यात लहानपण देगा देवा नावाच्या नाटकाला मी असिस्ट केलं होतं मंगेश कदमांना आणि त्या अख्ख्या प्रोसेससाठी मला 3,000 रुपये. प्रसिद्धी मिळालेलं काम? दिल दोस्ती दुनियादारी. रंगोलीला आवडतं पात्र? हे आत्ता मी जे करते वरवरचे वधूवर नावाचं नाटक आहे, त्यात विशाखाची भूमिका मी करते. ड्रीम पात्र जे रंगवायला आवडेल? मला अँटी हिरो करायचं आहे, म्हणजे वॅन. आवडता ऍक्टर, ऍक्ट्रेस, कला? फिबी वॉलब्रिज नावाची एक लेखिका, नटी, निर्माती आहे, जिने फ्लीबॅग नावाची एक शो लिहिला आणि त्यात ती कामही करते. ते मला भयंकर आवडलं. त्यानंतर तिने किलिंग इव्ह नावाचं एक सिरीज लिहिली होती, तीही मला खूप आवडली आणि तिने प्रोड्यूस सुद्धा केली होती. आवडता डिरेक्टर? तसे खूप आहेत. मला असं वाटतं आवडता डिरेक्टर पटकन नावं सुचत नाही आहेत. मला असं वाटतं फिबी वॉलब्रिजच मला भयंकर आवडतं. आवडतं नाट्य? नाट्यगृह, गडकरी रंगायत ठाणे. भयंकर आवडतं मला ते नाट्यगृह आणि तिकडचा प्रेक्षक आणि तिथे हमखास प्रयोग रंगतोच रंगतो. खूप लोक आहेत, पण मला असं वाटतं की अर्थात माझी आई आहे. त्या व्यतिरिक्त माझे भरतभिरंगी नावाचे एक टीचर होते. मला त्यांनी फोटोग्राफी शिकवली आणि ते मला खूप खूप प्रिय होते. ते आता अनफॉर्च्युनेटली या जगात नाही आहेत, पण ते कायम त्यांना काय आवडेल आणि त्यांना काय आवडणार नाही या बेसिसवर मी माझे निर्णय घेते.